सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ बांदाच्या सन 2026-27 या वर्षाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यात नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला। तसेच रोटरी क्लब ऑफ बांदा सेवाव्रती पुरस्कार देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच जिल्ह्यात पहिले ई-पेपर सुरू करणारे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले यांचा गौरव करण्यात आला। याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि नवीन सदस्यांचा प्रवेश अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। राजाराम आबा धारगळकर यांनी प्रास्ताविकातून रोटरी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले। या पदग्रहण सोहळ्यात इन्स्टॉलेशन अधिकारी प्रणय तेली, राजेश घाटवळ, अभिषेक माने, शशिकांत चव्हाण आणि नीता गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला। त्यांनी सांगितले की रोटरीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला। 10वीच्या विद्यार्थ्यांना 350 शैक्षणिक ॲम्प्सचे वितरण, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, बुद्धिबळ स्पर्धा, योगा मॅट वाटप, दिशा फाउंडेशनच्या सहकार्याने मी आणि माझे कुटुंब या विषयावरील जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शाळांना बाकांचे वाटप असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले। अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असला तरी रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य यापुढेही सर्व सदस्य एक दिलाने सुरू ठेवू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नव्या अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांना शुभेच्छा दिल्या। यानंतर मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील धमापूरकर यांना अध्यक्षपदाची कॉलर परिधान करून पदभार सुपूर्द केला। तसेच सुदन केसरकर यांनी सचिव पदाचा तर साईराज साळगावकर यांनी खजिनदार पदाचा कार्यभार स्वीकारला। नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील धमापूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की व्यासपीठापासून दूर राहिलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून रोटरी क्लबने मोठा विश्वास दाखविला आहे। हा विश्वास सार्थ ठरवीत आगामी वर्षात शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण, युवक विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, विद्यार्थी कल्याण तसेच गरजूंसाठी अधिकाधिक सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल। प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन रोटरी क्लब ऑफ बांदाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यानंतर रोटरी क्लब ऑफ बांदा सेवाव्रती पुरस्कार देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच जिल्ह्यात पहिले ई-पेपर सुरू करणारे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात समीर कोलते आणि नितीन भावळणकर यांचे रोटरी क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। बांदा सरपंच प्रियंका नाईक यांनी मनोगतात रोटरी क्लबच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले। अभिषेक माने म्हणाले, बांदा रोटरी क्लब नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितो। तुलनेने नवीन क्लब असूनही समाजात दमदार कामगिरी करत वेगळी ओळख निर्माण केली आहे। राजेश घाटवळ म्हणाले, बांदा क्लबची एकजूट हीच त्यांची ताकद आहे। सर्व सदस्य एकत्र येऊन काम करतात। हीच भावना कायम ठेवत भविष्यात आणखी मोठे समाजोपयोगी उपक्रम राबविता येतील। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, अनेक मंडळं निर्माण होतात आणि काही काळानंतर अस्तित्वातून नाहीशी होतात। मात्र रोटरी क्लब ऑफ बांदा ठामपणे समाजात उभा राहिला आहे। येथे प्रत्येक अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य संघ भावनेने काम करतो। रोटरॅक्ट क्लबचेही कार्य उल्लेखनीय असून रोटरी क्लब ऑफ बांदा आज संपूर्ण दशकऋषीची शान बनला आहे। इन्स्टॉलेशन अधिकारी प्रणय तेली यांनी मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांच्या कार्याचा गौरव केला। त्यांनी सांगितले की अत्यंत कठीण वैयक्तिक प्रसंगातून जात असतानाही त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। रोटरी ही केवळ सेवा संस्था नसून माणसे जोडणारे मोठे कुटुंब आहे। येथे प्रत्येक सदस्य दुसऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। त्यामुळे रोटरीचा सदस्य कधीच एकटा नसतो। त्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छाही दिल्या।
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बांदा सर्व पदाधिकारी व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार प्राप्तांचे कुटुंबीय, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच बांदा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ रुपाली शिरसाट, सौ भक्ती आळवे आणि सौ धनश्री धारगळकर यांनी केले, तर सुदन केसरकर यांनी आभार मानले. यावेळी 2026-27 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष स्वप्नील धमापूरकर, उपाध्यक्ष आपा चिंदारकर, सचिव सुदन केसरकर, सहसचिव घनश्याम पावसारकर, खजिनदार साईराज साळगावकर, सार्जंट ॲट आर्म्स दिगंबर गायतोंडे, क्लब कार्यकारी सचिव हनुमंत शिरोडकर, क्लब फाउंडेशन अध्यक्ष आनंद गावस, क्लब सदस्यता अध्यक्ष राजाराम धारगळकर, क्लब पब्लिक इमेज अध्यक्ष डॉक्टर नारायण नाईक, क्लब सेवा प्रकल्प अध्यक्ष रत्नाकर आगळवे, व्यावसायिक सेवा संचालक सुनील राऊळ, युवा सेवा संचालक स्वागत नाटेकर, कम्युनिटी सेवा संचालक दिलीप कोरगावकर, मनसुख वसानी, वसंत आल्वे व दादा पावसारकर, इंटरनॅशनल सेवा संचालक संतोष सावंत, बुलेटिन संपादक विराज परब, साक्षरता अध्यक्ष रवींद्र गावस, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर योगेश परुळेकर, आरोग्य प्रतिबंधक अध्यक्ष सुधीर शिरसाट, आरोग्य उपचार अध्यक्ष अनंत नाडकर्णी, CSR अध्यक्ष प्रमोद कामत, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष नरसिंह काणेकर, रोटरी इंडिया अध्यक्ष सीताराम गावडे, जलसंधारण अध्यक्ष दिलीप खोगले, क्लब सदस्यता प्रमुख फिरोज खान, क्लब प्रशिक्षक उत्तम सातार्डे, तात्काळ माजी अध्यक्ष शिवानंद भिडे, चार्टर अध्यक्ष मंदार कल्याणकर, सदस्य वसंत राऊळ व प्रवीण शिरसाट यांचा समावेश आहे. दरम्यान या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे कै सिद्धी शिवानंद भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुढील वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका उत्कृष्ट विद्यार्थ्याचा विशेष सन्मान दरवर्षी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात